लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका 5 टप्प्यात। केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा। संपूर्ण देशाचा लोकसभेचा निकाल लागणार 4 जूनला। लोकसभा निवडणूक 2024च्या तारखांच्या घोषणेबाबत भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली। यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत। सार्वत्रिक निवडणुका 7 टप्प्यात होणार असून निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मेला, पाचवा टप्पा 20 मेला, सहावा टप्पा 25 मेला आणि सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे। यात महाराष्ट्रातील निवडणुका 5 टप्प्यात होणार आहेत। महाराष्ट्रातील लोकसभेत कोणत्या तारखेला कोणत्या मतदारसंघात मतदान आहे हे देखील जाणून घेऊयात। पहिला टप्पा 19 एप्रिल, रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर। दुसरा टप्पा 26 एप्रिल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी। तिसरा टप्पा 7 मे, रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। चौथा टप्पा 13 मे, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड। पाचवा टप्पा 20 मे, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे तसेच मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य या 6 मतदारसंघाचीही निवडणूक या दिवशीच होणार आहे। 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहे। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक।